घटना आहे उच्च शिक्षित आणि श्रीमंत महिलांची। एका उच्चभ्रू निवासी इमारतीतील बंद फ्लॅटमध्ये तो प्रकार सुरू होता। सुरत शहरातील उत्राण परिसरातील सेंटोसा हाइट्स अपार्टमेंटची। सेंटोसा हाइट्स ही निवासी इमारत असून तिच्या बी ब्लॉकमधील फ्लॅट क्रमांक 202 पोलिसांच्या संशयाच्या केंद्रस्थानी आला होता। बाहेरून पाहिलं तर हा एक सामान्य निवासी फ्लॅट होता, मात्र या फ्लॅटमध्ये काही महिला वारंवार येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। विशेष म्हणजे या महिला सुरत शहरातील वेगवेगळ्या भागातून इथे येत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं। त्यामुळे पोलिसांनी या हालचालींकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली। या फ्लॅटशी संबंधित असलेलं प्रमुख नाव आहे रेखाबेन किशोरभाई झुलाणा। सुरुवातीला पोलिसांकडे ही केवळ माहिती होती, त्यामुळे लगेच कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी आधी या माहितीची खात्री करण्याचा प्रयत्न केला। फ्लॅटमध्ये कोण येतं, किती महिला येतात आणि त्या ये-जा कशासाठी आहे यावर पोलिसांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली। हळूहळू पोलिसांना मिळालेली माहिती अधिक गंभीर वाटू लागली। या फ्लॅटमध्ये महिलांचा एक गट एकत्र येत असल्याचं लक्षात आलं। बाहेरून पाहताना एखाद्या मैत्रिणीचा किंवा ओळखीच्या महिलांचा साधा मेळावा वाटू शकत होता, मात्र पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार या भेटीमागे पैशांचा व्यवहार आणि जुगाराचा संबंध असल्याचा संशय होता। त्यामुळे पोलिसांनी योग्य संधी साधून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर पोलिसांच्या पथकानं सेंटोसा हाइट्सच्या बी ब्लॉकमधील फ्लॅट क्रमांक 202 वर छापा टाकला। पोलिसांनी अचानक फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर आत असलेल्या महिलांमध्ये एकच खळबळ उडाली। पोलिसांनी फ्लॅटची तपासणी सुरू केली। तिथे उपस्थित असलेल्या महिलांची चौकशी करण्यात आली। तपासणी दरम्यान पोलिसांना जुगार सुरू असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला। या कारवाईत पोलिसांच्या हाती रोख रक्कम आणि मोबाईल फोन लागले। त्यानंतर या ठिकाणी नेमकं काय सुरू होतं याचं चित्र स्पष्ट होऊ लागलं। पोलिसांच्या कारवाईत एकूण 7 महिला पकडल्या गेल्या। या 7ही महिला सुरत शहरातील वेगवेगळ्या भागातील रहिवासी असल्याची माहिती आहे। त्या सेंटोसा हाइट्समधील फ्लॅट क्रमांक 202 इथं जुगार खेळण्यासाठी येत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं। मात्र या 7 महिलांची संपूर्ण नावं उपलब्ध माहिती जाहीर करण्यात आलेली नाहीत, त्यामुळं त्यांच्या नावाबद्दल अंदाज लावणं योग्य ठरणार नाही। उपलब्ध माहितीनुसार या प्रकरणात स्पष्टपणे समोर आलेलं नाव म्हणजे रेखाबेन किशोरबाई झुलाणा। आता पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा पुरावा मिळाला। छापा दरम्यान तब्बल 17,430 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली। ही रक्कम जुगारासाठी वापरली जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे। त्याचबरोबर 5 मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतले। या जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत जवळपास 50,000 रुपये असल्याची माहिती आहे। त्यामुळे ही कारवाई केवळ संशयावर आधारित राहिली नाही, तर पोलिसांनी प्रत्यक्ष जप्तीही केली। या घटनेवर आता प्रश्न उपस्थित झाला की या एवढ्या मोठ्या निवासी इमारतीतील एका फ्लॅटमध्ये वारंवार का जमायच्या? हा प्रकार नेमका किती दिवसांपासून सुरू होता? या जुगाराच्या अड्ड्यावर फक्त याच 7 महिला येत होत्या का, की आणखी काही महिला किंवा पुरुषही या ठिकाणी येत होते? पोलिसांनी याच दिशेनं पुढील तपास सुरू केला। विशेष म्हणजे या फ्लॅटवर येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींबाबतही पोलिसांकडून माहिती घेतली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे। पोलिसांना असा संशय आहे की हा प्रकार एखाद्या दिवसापुरता मर्यादित नसावा। आजूबाजूच्या परिसरातील काही व्यक्ती या ठिकाणी वारंवार येत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। त्यामुळे पोलीस या जुगाराच्या अड्ड्यामागे आणखी कोणाचा सहभाग होता का याचा शोध घेत आहेत। जर मोबाईल फोन किंवा आर्थिक व्यवहारांमधून आणखी काही माहिती समोर आली तर या प्रकरणाची व्याप्ती वाढू शकते। या प्रकरणात पोलिसांनी गुजरातमधील जुगार कायद्याच्या कलम 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे। 7ही महिलांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे, मात्र तपास अद्याप सुरू आहे। त्यामुळे पोलिसांच्या तपासातून पुढे काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणामध्ये केवळ जुगार खेळणाऱ्या महिलांपर्यंत तपास मर्यादित राहतो, की त्यामागे आणखी एखादं मोठं नेटवर्क समोर येतं, याकडे आता लक्ष लागलंय। या संपूर्ण घटनेमध्ये आणखी एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली। सेंटोसा हाइट्स सारख्या उच्चभ्रू निवासी परिसरातील एका फ्लॅटमध्ये हा प्रकार सुरू असल्याचा आता आरोप समोर आलाय। त्यामुळे परिसरातील नागरिकांनाही या कारवाईची माहिती मिळताच आश्चर्याचा धक्का बसला, कारण इमारतीच्या बाहेरून पाहिलं असता सगळं काही नेहमीसारखंच दिसत होतं। मात्र पोलिसांच्या माहितीनुसार त्याच इमारतीतील एका फ्लॅटमध्ये पैशांचा जुगार सुरू होता। आता या घटनेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पोलिसांना ही माहिती कशी मिळाली। उत्राण पोलिसांना सेंटोसा हाइट्समधील फ्लॅट क्रमांक 202 मध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांच्या निगराणी पथकानं या फ्लॅटवर लक्ष ठेवले। माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला। छाप्यात 7 महिला आढळल्या आणि त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल फोन जप्त करण्यात आले। त्यानंतर 7ही महिलांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। म्हणजे सुरुवातीला ज्या गोष्टीकडे सामान्य महिलांची भेट म्हणून पाहिलं जाऊ शकत होतं, त्यामागे पोलिसांच्या मते जुगाराचा प्रकार दडलेला होता। रेखाबेन किशोरबाई झुलाणा
त्यांच्या फ्लॅटमध्ये बाहेरच्या महिलांना बोलावून आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळवला जात असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या छाप्यात 7 महिला पकडल्या गेल्या. 17,430 रुपये रोख रक्कम आणि 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत 50,000 रुपयांच्या आसपास असल्याची माहिती आहे. आता या 7 महिलांबाबत एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. उपलब्ध माहितीत सर्व 7 महिलांची नावं जाहीर झालेली नाहीत, त्यामुळे सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी फिरणारी कोणतीही अपूर्ण किंवा वेगळी नावं खरी मानणं योग्य ठरणार नाही. या प्रकरणात स्पष्टपणे उपलब्ध असलेलं नाव रेखाबेन किशोरबाई झुलाना यांचं आहे. बाकी 6 महिलांबाबत पोलिसांच्या अधिकृत माहितीत नावं उपलब्ध झाल्याशिवाय त्यांची नावं सांगणं योग्य ठरणार नाही. आणि अखेर या संपूर्ण प्रकरणाचं गूढ उलगडतं. सेंटोसा हाईट्सच्या बी ब्लॉकमधील फ्लॅट क्रमांक 202 हा नेमका कशासाठी वापरला जात होता याचा पोलिसांनी तपास केला. तिथं 7 महिला जुगार खेळत असल्याचा आरोप समोर आला आणि पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलं. रेखाबेन किशोरबाई झुलाना यांच्यासह 7 महिलांविरुद्ध जुगार कायद्याचा कलम 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी 17,430 रुपयांची रक्कम, 5 मोबाईल फोन आणि इतर मुद्देमाल जप्त केला. मात्र या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून या जुगाराच्या अड्ड्यामागे आणखी कोणाचा सहभाग होता का हा मोठा प्रश्न अद्याप कायम आहे. या कारवाईमुळे सुरतमधील उत्राण परिसरात आणि सेंटोसा हाईट्समध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. बाहेरून सामान्य दिसणाऱ्या एका फ्लॅटमध्ये 7 महिला एकत्र येत होत्या आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिथं जुगाराचा प्रकार सुरू होता. अखेर गुप्त माहिती, पोलिसांची निगराणी आणि त्यानंतर झालेला छापा यामुळे हा प्रकार समोर आला. आता पोलिसांच्या पुढील तपासातून या 7 महिलांव्यतिरिक्त आणखी कोणाची नावं समोर येतात का, हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता आणि यामागे आणखी मोठं कोणतं जाळं होतं का याची उत्तरं मिळणार आहेत. सध्या मात्र या प्रकरणात 7 महिलांवर कारवाई झाली असून सुरतच्या एका उच्चभ्रू परिसरातील या जुगार अड्ड्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.